नमस्कार मंडळी, एस एस फूड कट्टा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत मस्तपैकी स्ट्रीट स्टाईल फूड रेसिपी पापडी चना चाट। पापडी आपण घरीच करणार आहोत आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। एकदम सोपी रेसिपी आहे। चला तर जराही वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। इकडे मी कुकर घेतलेला आहे, बघू शकता तुम्ही। आपण आता या कुकर मध्ये 1 कप गाबोळी चणे आहेत, ते ओव्हरनाईट मी भिजवून ठेवले होते, ते या कुकर मध्ये घालायचे आहेत। त्यानंतर इकडे मी 2 कच्चे बटाटे घेतलेले आहेत, असे तुकडे करून ते घालायचे आहेत। त्यानंतर चवीनुसार 1 चमचा याच्यामध्ये आपण मीठ आहे ते घालणार आहोत व चिमूटभर हळद घालायची आहे। व आपण आता याच्यामध्ये 1 कप पाणी घालायचं आहे व कुकरचं आपण आता झाकण लावून मीडियम फ्लेमवर आपण आता ह्या 4 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत। 4 शिट्ट्यांमध्ये गाबोळी चणे शिजून जातात। आपले गाबोळी चणे शिजेपर्यंत आपण पापडीचा डो तयार करून घेऊया। इकडे मी बाउल घेतलेला आहे, बाउल मध्ये आपण आता 1 कप मैदा घालायचा आहे। त्यानंतर अर्धा चमचा ओवा घालायचा आहे, ओवा असा हाताने क्रश करून घ्यायचा आहे। त्यानंतर चवीनुसार आपण याच्यामध्ये मीठ आहे ते घालायचं आहे। 1 चमचा तेल घालायचं आहे, तेलाच्या बदली तुम्ही तूप पण वापरू शकता। व आपण आता हे मिश्रण आहे ते हाताच्या साहाय्याने असं मिक्स करायचं आहे। बघू शकता तुम्ही, असं मिक्स करून घ्यायचं आहे। असं बघू शकता तुम्ही झालं पाहिजे। आपण आता या मैद्याच्या मिश्रणामध्ये थोडं पाणी घालायचं आहे व असं हाताच्या साहाय्याने आपण आता हे मिक्स करून घ्यायचं आहे। परत थोडंसं पाणी घालायचं आहे व आपण आता हे परत मिक्स करून घेणार आहोत। या मिश्रणाचा आपल्याला डो तयार करून घ्यायचा आहे, असं चांगलं हलक्या हाताने मळून घ्यायचं आहे। बघू शकता आपला डो तयार झालेला आहे। आपण आता हा 15 मिनिटं रेस्टसाठी ठेवून द्यायचा आहे। तोपर्यंत आपण गाबोळी चणे शिजले आहेत की नाहीत ते पाहून घेऊया। आपण आता कुकरचं झाकण उघडून बघूया आणि मस्तपैकी आपले बघू शकता तुम्ही गाबोळी चणे शिजलेले आहेत, बघू शकता। आणि आपला बटाटा सुद्धा चांगला शिजलेला आहे। आपण आता हा बटाटा थोडा असा चमच्याच्या साहाय्याने मॅश करून घ्यायचा आहे आणि थोडे गाबोळी चणे पण असे मॅश करून घ्यायचे आहेत। आपण आता हे बाजूला ठेवून द्यायचं आहे। गाबोळी चणे आपण जे शिजवून घेतलेले आहेत त्यांना आपण थोडासा असा तडका द्यायचा आहे। त्यासाठी इकडे मी फ्राय पॅन घेतलेला आहे, फ्राय पॅन मध्ये 1 चमचा तेल घालायचं आहे। त्यानंतर अर्धा चमचा जिरं घालायचं आहे। आपण आता ह्याच्यामध्ये थोडासा बारीक चिरलेला कांदा घालणार आहोत व कांदा आहे तो मस्तपैकी असा थोडा परतून घ्यायचा आहे मीडियम फ्लेम वरती। आपल्याला कांदा इकडे लालसर नाही करायचा आहे, 1-2 मिनिटच आपल्याला इकडे कांदा आहे तो परतवून घ्यायचा आहे मीडियम फ्लेमवर। कांदा आपला परतवून झालेला आहे। त्यानंतर याच्यामध्ये थोडंसं टोमॅटो घालायचा आहे बारीक चिरलेला, तो सुद्धा आपण आता हा परतवून घेणार आहोत 1 ते 2 मिनिटं। टोमॅटो थोडा मऊसूत झाला पाहिजे। आपला टोमॅटो आणि कांदा परतून झालेला आहे। आपण आता याच्यामध्ये जे गाबोळी चणे शिजवून घेतले होते ते घालायचे आहेत व मीडियम फ्लेमवर चांगलं 1 ते 2 मिनिटं परतवून घ्यायचं आहे। त्यानंतर याच्यामध्ये आपण बेसिक मसाले आहेत ते घालायचे आहेत। चिमूटभर हळद घालायची आहे, अर्धा चमचा छोले मसाला आहे तो घालायचा आहे। त्यानंतर याच्यामध्ये चाट मसाला आहे तो घालायचा आहे अर्धा चमचा। त्यानंतर याच्यामध्ये 1 चमचा धणे पावडर घालायची आहे, काळं मीठ घालायचं आहे 1 चमचा। त्यानंतर याच्यामध्ये आपण थोडासा कलर येण्यासाठी बेडगी मिरची मसाला आहे तो घालायचा आहे 1 चमचा।
चवीनुसार मीठ आहे ते घालणार आहोत. मीठ घालताना थोडं ग्रेव्ही आहे गाबोळी चण्याची चाकून बघा, कारण का आधीच आपण मीठ घातलेलं आहे व परतवून घ्यायचं आहे. ग्रेव्ही थोडी घट्ट होऊ द्या. बघू शकता मस्तपैकी अशी उकळी आलेली आहे आणि आपली गाबोळी चण्याची ग्रेव्ही बघू शकता तुम्ही थोडी घट्ट झालेली आहे. आपण आता ह्याच्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर घालणार आहोत आणि मस्तपैकी आपला गाबोळी चण्याचा रगडा तयार झालेला आहे. आपण आता पापडी बनवायला सुरुवात करूया. बघू शकता एकदम असा घट्ट झालेला आहे. आपली 15 मिनिटं झालेले आहेत आणि आपला डो पण मस्तपैकी असा सेट झालेला आहे. आपण आता त्याच्यामधला एक असा छोटासा गोळा घ्यायचा आहे. त्यानंतर आपण पोलपाटावर आता थोडंसं मैद्याचं पीठ आहे ते असं स्प्रिंकल करायचं आहे. आपण जो गोळा केला होता तो असा ठेवायचा आहे व जसं आपण नॉर्मल चपाती करतो तसंच इकडे लाटून घ्यायचं आहे. बघू शकता आपलं लाटून झालेलं आहे. एकदम असं पातळ करून घ्यायची आहे. त्यानंतर इकडे मी पिझ्झा कटर घेतलेला आहे. आपण आता हे कट करून घ्यायचं आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कट करून घ्या. जसं तुम्हाला गोल पाहिजे, स्क्वेअरमध्ये पाहिजे, त्रिकोणी पाहिजे तसं तुम्ही कट करू शकता. बघू शकता असं मी करून घेतलेलं आहे. पण लाटी लाटताना पातळच लाटा. बघू शकता असं करून घ्यायचं आहे. आपण आता हे तळून घेणार आहोत. त्यासाठी इकडे मी कढईमध्ये तेल गरम करायला आधीच ठेवलं होतं. तेल आपलं गरम झालेलं आहे. आपण आता या पापडी आहेत त्या तेलामध्ये अशा एक एक करून सोडायच्या आहेत. बघू शकता तुम्ही अशा एक एक करून सोडायच्या आहेत आणि हाय फ्लेमवरच आपल्याला ह्या मस्तपैकी थोड्या सोनेरी कलर येईपर्यंत तळून घ्यायच्या आहेत. बघू शकता तुम्ही मध्ये मध्ये असं झाऱ्याच्या साहाय्याने परतवून घ्यायचं आहे. बघू शकता बुडबुडे कमी झाले की समजायचं आपली पापडी तयार झालेली आहे. पण शक्यतो हाय फ्लेमवरच तळा. बघू शकता मस्तपैकी असा कलर पण आलेला आहे आणि मस्तपैकी आपली बघू शकता तुम्ही पापडी सुद्धा तयार झालेली आहे. एकदम झटपट तयार होणारी पापडी आहे ही आणि तुम्ही घरच्या घरी पण करू शकता. बघू शकता बाकीचे सुद्धा पण आपण असेच तळून घेणार आहोत. बघू शकता आहे की नाही एकदम इझी करण्यासाठी पापडी. बघू शकता बाकीचे सुद्धा मी असे बघू शकता करून घेतलेले आहेत. एकदम अशा कुरकुरीत आणि खुसखुशीत झाल्या आहेत. आपण आता मस्तपैकी पापडी चना चाट बनवायला सुरुवात करूया. असा मस्तपैकी डिशमध्ये गाबोळी चण्याचा रगडा आहे तो घालायचा आहे. त्यानंतर त्याच्यावरती गोड दही घालायचं आहे. त्यानंतर गोड चटणी खजूरची ती घालायची आहे. पुदिन्याची चटणी घालायची आहे मस्तपैकी अशी. त्यानंतर कांदा घालायचा आहे बारीक चिरलेला. टॅमॅटो घालायचा आहे बारीक चिरलेला त्याच्यावरती. त्यानंतर थोडी हिरवी मिरची घालायची आहे बारीक चिरलेली. व जी आपण पापडी तयार केली होती ती घालायची आहे आणि मस्तपैकी परत थोडंसं दही घालायचं आहे. थोडा चाट मसाला आहे तो असं स्प्रिंकल करायचा आहे. कोथिंबीर घालायची आहे बारीक चिरलेली आणि मस्तपैकी आपला पापडी चना चाट तयार झालेला आहे. एकदम सोपी रेसिपी आहे आणि तुम्ही घरी पण करू शकता. आणि माझी ही रेसिपी आवडली की नाही कमेंटमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन युनिक रेसिपी जर तुम्हाला माझ्या चॅनलवरती पाहायच्या असतील आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की SS फूड कट्टा या चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईबर करायला विसरू नका. धन्यवाद.